10 दिवस सगळं व्यवस्थित चालू होतं, पण शेवटी तो दिवस आला. आज आपला बाप्पा आपला निरोप घेणार होता. वरून मस्त चांगला दिसत होतो, पण मन भरून आलतं, डोळे भरून आलते. असं वाटत होतं की डसा रडावं आणि बाप्पाला म्हणावं की जाऊ नकोस की रे, पण ते शक्य नव्हतं. आपल्या बाप्पाची शेवटची पूजा केली. मी आलो यांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. यांची मूर्ती पर्यावरण पूरक असल्यामुळं त्यांनी घरातच गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. हे भाऊ आपल्याला भेटायसाठी आपल्या गल्लीत आलते. निहो बघा आमचा उपाध्यक्ष गणपती बाप्पाला वाड्याचा ट्रॅक्टर घेऊन यायला लागलेला आणि शेवटी आपल्या घरच्या गणपती बाप्पाला सुद्धा घेऊन आलो. घरच्या गणपती बाप्पानं सुद्धा आपला निरोप घेतला आणि इकडे आपल्या मूर्तीच्या राजाची महाआरती झाली. आपल्या राजावरती पुष्पवृष्टी झाली आणि बाप्पा आता माघारी येणार म्हणून महादेवांना पण भलताच आनंद झालता. आणि शेवटी आपल्या मूर्तीच्या राजाचा पण निरोप घेतला.